ज्या देवाभाऊनी योजना केली तिथनं पुढे सरकार कोणाचंही येऊ द्या ती बंद होऊ शकत नाही. आता लाडक्या बहिणीची योजना आणि शेतकरी पेन्शन या दोन गोष्टी या देशात कधी बंद होऊ शकणार नाही. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडे. म्हणजे सगळं सरकार काम करते. तुम्हाला दवाखाना पाहिजे असेल आयुष्यमान भारतची योजना आहे. तुम्हाला घरं पाहिजे असतील प्रधानमंत्री आवास योजना आहे. आज पंढरपूर शहरात 1600 मागासवर्गीय कुटुंबांना गेल्या 5 वर्षांमध्ये 1600 कुटुंबाला घरं या नगरपालिकेच्या माध्यमातून दिली गेली. सगळ्या मागासवर्गीय समाजातल्या लोकांना 1835 जे लोक आहेत जे हातगाड्यावरती माल विकतात अशा 1835 लोकांना प्रधानमंत्री जनधन फंडातून 10,000 पासून 50,000 कर्ज या ठिकाणी देण्याचं काम त्या सरकारनं सुरू केलेलं. शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत कर्ज 0% व्याजानं देण्याचं काम सरकारनं सुरू केलेलं. अशा अनेक योजना या देशामध्ये चालू आहेत की ज्या तुमच्या माझ्या कुटुंबाशी निगडीत आहेत. त्यामुळे अशी दोन्ही सरकार आज केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. आणि त्या सरकारच्या विचाराचा जर नगराध्यक्ष आपण नाही देऊ ह्या ठिकाणी निवडून दिला आणि उद्या जर मग इस्बा विभागाला जर पैसे कामाला नाही आले तर माझ्यावर मात्र दोष देऊ नका. मी तुम्हाला सगळ्याला स्पष्ट सांगतो. कारण मी काय आमदार नाही, मी काय खासदार नाही, मंत्री नाही. तरी मी ही पैसे आणल्याचे हातीठोकपणे का सांगतो तर रोंगेसर म्हणलं तसं आम्ही एखादा शब्द जर टाकला तर मुख्यमंत्री तो शब्द ऐकतात. तेवढा विश्वास त्यांना आमच्याबद्दल आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल. त्यामुळे त्यांचं खूप बारीक लक्ष आहे पंढरपूरवर. म्हणून मगाशी तुम्हाला मी म्हणलं त्या सांगावं घेऊन आलं. आज दुपारीच मला फोन आला होता की काय परिस्थिती आहे, काय चाललंय, निवडणूक काय म्हणते. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बंधू भगिनींनो की पुढच्या 10 वर्षामध्ये त्या पंढरपूरचा सगळा चेहरा मोहरा बदलणार आहे. वर्तमानपत्रात वाचता अयोध्या अशी झाली, काशी कशी झाली, उज्जैन कशी झालं वाचताना आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर पंढरपूर पुढच्या 5 वर्षात करायचं. मोठा आराखडा तयार केलाय देवाभाऊनी, अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेब. आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे, चांगले रस्ते मिळले पाहिजे, चांगलं पाणी मिळलं पाहिजे, राहण्याची त्यांची सोय झाली पाहिजे, जेवणाची चांगली सोय झाली पाहिजे, दर्शनाकरता लोकांना 15-15 किलोमीटर जावं लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे. आज नदीवरती 2 भविष्य काळात पूल बांधायचं नियोजन सुरू आहे. टाकळीवर रेल्वेचं इथं ब्रिज बांधायचं काम सुरू आहे. सरगम चौकातनं पलीकडे जाण्याकरता आपल्याला बोगद्याखालनं जावं लागतं. पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही बोगद्याच्या वरनं जाणार आहे. उड्डाण पुलाचं काम सुरू आहे. कोण दिला पैसा? तो राज्य सरकारनं नाही दिला, केंद्र सरकारनं दिला. गडकरी साहेबांच्या मागे आम्ही लागलो आणि आता हा जो हायवे होतोय ना वाखरी ते पंढरपूर, असंच त्यावेळेस म्हणले नुसत्या कोटीत बोलतोय. कारण मी कोटीत पैसे आणलेत म्हणून कोटीत बोलतोय. समोरचा कोटीत का बोलू शकत नाही तर ती रुपयात खेळतोय. मी कोटीत बोलतो कारण कोटीतनं पैसे आणले. 120 कोटी रुपयाचा रस्ता, 29% बिलोनं ठेकेदारानं घेतलेला रस्ता. मागच्या 15 दिवसापूर्वी माझ्याकडे जेव्हा बालाजी आले म्हणजे मालक गोळ उडते आहे, विचारा बालाजीला. विशाळा आला होता, त्या ठेकेदाराला सांगितलं अधिकाऱ्याला अजिबात धूळ उडली नाही पाहिजे, तुम्ही काय व्यवस्था करायची का. दिवसातून 2 वेळा 3 वेळा पाणी. ठीक आहे, रस्ता होणार आहे, त्याला मुदत आहे 2 वर्षाची. आज त्यामुळे त्याचं काम काय आपण काढून घेऊ शकत नाही. मी तुम्हाला खात्री देतो कॉलेज चौकापर्यंतचा रस्ता 1 महिन्या ते 6 महिन्याच्या आत पूर्ण होणार. कॉलेज पासून मार्केट यार्ड पर्यंत रस्ता पूर्ण झाला. फक्त मार्केट यार्ड ते पुढे भिंगे चौक, भोसले चौक एवढ्याच रस्त्यावरती त्या ब्रिजचं काम चालू आहे म्हणून तो रस्ता राहतो.
हा रस्ता पूर्णपणे आम्ही अर्बन बँक मंदिरापर्यंत देण्याचा प्रयत्न करू आणि ही सगळी कामं आपण करतोय कारण शासन आपल्या पाठीमागे आणि या शासनाकडनं पैसा असा तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून येतोय, असा पेन्शनच्या माध्यमातून येतोय, असा अनुदानाच्या माध्यमातून येतोय, असा अनेक समाजातल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, लिंगायत महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल, दलित समाजाकरता असलेली महामंडळ असतील, प्रत्येक महामंडळाच्या माध्यमातून रोजगारासाठी पैसा येतोय. कसा नगरपालिकेला सुद्धा पैसा पुढच्या काळामध्ये आणायचा असेल तर उद्याच्या 2 तारखेला आपण कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून प्रभाग क्रमांक 11 मधले दोन्ही उमेदवार उभा राहा, बालाजी आणि ढवळेताई आणि परसंगेताई आणि विशाल, सगळे उमेदवार आपण नवीन दिलेत. आमच्या नगराध्यक्षाताई आहेत, त्या सगळ्यांचे चिन्ह आहे कमळ. त्या कमळापुढचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करा. कुठल्याही भूतथापाला बळी पडू नका आणि सगळं मागचं पुढचं विसरून जाऊन अण्णा तुमच्या माझ्या पुढच्या भवितव्याकरता ही मत मी मला मागत नाही, मत मी ह्यांना मागतोय आणि ही मत ह्यांना नाही आहे तर हे मत आहे नरेंद्र मोदीला आणि देवेंद्रभाई फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा. त्यामुळे ही मत आपण द्यावं अशी ज्या निमित्ताने विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.